गरमी सुरू झाली म्हणून मी इडलीचं बॅटर फर्मंट करायला टाकले, पण दुसऱ्या दिवशी ऊनच निघाली नाही. वाटत होतं की इडलीचा प्लॅन कॅन्सल होणार, पण पहिल्यांदा असं झालं की एका दिवसात बॅटर मस्त असं फर्मंट झालेलं आहे. त्याचबरोबर त्यासोबत मी आज चणा डाळीची चटणी बनवणार आहे. सांबारची तयारी करणारच होते, तेवढ्यात नवरोबा म्हणाले की मला इडली अतिशय शांतपणे एन्जॉय करायची आहे, त्यामुळे तू संध्याकाळी बनव. इडलीचा प्लॅन कॅन्सल झाला, पण नियाला इडली हवी होती, त्यामुळे चटणी बनवणे गरजेचेच होते. पहिले तर नियासाठी मस्त अशी इडली रेडी करून घेतली. यावेळेस इडली मस्त अशी फ्लफी आणि स्पॉन्जी झाली होती. त्याचबरोबर आमच्या नाश्त्याला काय बनवू म्हणून मस्त असा अप्प्याचा बेत केला. बघा इडली किती मस्त अशी स्पॉन्जी झालेली आहे. आता नवरोबांच्या डब्यांना काय द्यावं हा मोठा प्रश्न होता, त्यामुळे वेळेवर मस्त असं मोकळं बेसन रेडी केलं. माझ्याकडे कुठलीही भाजी नसली की मी काय करते, भरपूर टमाटर कांदा वगैरे घालून बेसन त्यात भाजून घेते. वाटेल तर तुम्ही दहीही घालू शकता, अगदी छान लागते. तुमच्याकडे या मोकळ्या बेसनला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर नवरोबांचा मस्त असा टिफिन रेडी केला. तर अशी होती आज धावपळीची सकाळ. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.